वैशंपायन रागाने कडाडले. गर्विष्ठ बनला आहेस म्हणून अशा तऱ्हेची तुझी अहंकारी भाषा बनली आहे. याज्ञवल्क्य एकदम अवाक झाले, पण शांत स्वरात म्हणाले, गुरुजी, आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. चूप, एक शब्द बोलू नकोस. तुला विद्येचा माज चढला आहे म्हणून आज गुरुसमोर वायफळ बोलण्याचे धाडस करतो आहेस. आग ओकीत वैशंपायन म्हणाले, आपला अपमान व्हावा असे मला स्वप्नात सुद्धा वाटणार नाही. माझा भक्तिभाव हा आपल्याला माझा अहंकार वाटावा हे माझे दुर्भाग्य. बस, पुरे कर तुझे शहाणपण. मी चांगलाच ओळखून आहे तुला. तू फारच घमेंडी आहेस. माझी विद्या मला परत कर आणि चालता हो माझ्या आश्रमातून. वीज कडाडावी तसे वैशंपायन कडाडले. अंगावर वीज कोसळल्याचा भास याज्ञवल्क्याला झाला. आपण किती शुद्ध भावनेने गुरुजींचे प्रायश्चित्त घ्यायला तयार झालो होतो आणि गुरुजींनी काय दिले? ते विषण्ण झाले. सगळ्या शिष्यांसमोर त्यांचा मोठा अपमान झाला होता. काही चूक नसताना एक तऱ्हेची कठोर शिक्षा दिली गेली होती. याज्ञवल्क्य मोठे मानी. त्यांना तो अपमान सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब वैशंपायनांनी दिलेली यजुर्वेदाची विद्या ओकून टाकली आणि खाड खाड पावले वाजवीत निघून गेले. काय घडले, कसे घडले हे शिष्यांच्या लक्षात येण्या अगोदरच एक महायुद्ध घडून गेले. सर्व शिष्यही अचंबित झाले होते. गुरुजींना याज्ञवल्क्याची नेमकी काय चूक सापडली ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हते. या अपमानाचा परिणाम पुढे वैशंपायनांना भोगावा लागणार आहे याची कुणालाच जाणीव नव्हती. समोर घर दिसले आणि याज्ञवल्क्य अधिकच गलितगात्र झाले. याच घरातून आपण बटू होऊन ज्ञान मिळवण्यासाठी बाहेर पडलो होतो. आज इतक्या वर्षांनी घरी येतो आहे तेव्हा ज्ञानाने पूर्ण होऊन यायला हवे होते. पण मिळालेली विद्या परत आपण रिकामे होऊन आलो आहोत. आई वडील मोठी आशा लावून बसले असतील. आपला याज्ञवल्क्य मोठा ज्ञानी होऊन येईल या आशेवर असतील. आणि आपण तर असे कोरडे. ते फारच अस्वस्थ झाले. मुलाला पाहून सुनंदा सागराला भरती यावी तशी आनंदाने भरून आली. घरातून गेलेला बाळ आज युवक बनला होता. मानेवर रुळणारे केस, काळीभोर दाढी, तेजस्वी डोळे, भव्य कपाळ. ओळखता न येणारा आपला बाळ समोर उभा आहे. इतकी वर्षे जे मातृत्व लपलेले होते ते उफाळून वर आले. याज्ञवल्क्याला तिने आपल्या कवेत घेतले. पण गुरुघरी घडलेला प्रसंग ज्यावेळी त्यांनी कथन केला तेव्हा आईवडिलांना अपार दुःख झाले. याज्ञवल्क्यांच्या मामाने आपल्या भावाने अशा तऱ्हेने व्यवहार करावा हे तिला आवडले नाही. शाकल्य मुनीचे वागणे तर तिरस्कार करणारेच होते.